Hello, hello. This is the My Artifact episode number 2056. आजची तारीख आहे 9 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 10 वाजल्या. ओके. अगोदर मी माझ्या लाईफ मध्ये खूप टाइमपास करायचो यार. बट आता माझ्यामध्ये काही चेंजेस आले आहे आणि आता मी एवढं काम करतो ना की जस्ट लाईक कधी कधी अर्धा घंटा या 15 मिनिट किंवा 1 घंटा जरी वेस्ट झाला ना तरी मला असं वाटतं यार की क्यों वेस्ट हो गया, व्हाय डोंट आय वर्क. मला असा काही पैसा वगैरे भेटत नाही म्हणजे मी जे काही करून राहिलाय वगैरे एडिटिंग वगैरे यास. बट इट वॉज लाईक दॅट की एक प्रकारे हे एक स्टेप्स आहे की आपण समोर जाऊन एक बेहतर पर्सन बनेल, एक बेहतर इंसान. येस, अँड दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. येस, आज ऍक्च्युली मी सकाळी उठलो आय वॉज वेकअप ॲट 6:30. ओके. त्यानंतर कसं आहे की सकाळी उठल्यानंतर कसं मी पहिले अंगणात फिरतो या आय वॉज म्हणजे खूप जास्त आहे. मी 1 घंटा तर अंगणात फिरतो आणि सकाळी उठल्याबरोबर मी हेच इमॅजिन करतो कोणतं की जेव्हा मी ट्रॅव्हल करत राहील आणि असे हायपर लाईफ स्टुडिओ शूट करेल तर तेव्हा कशा प्रकारे सिनारिओ राहतील वगैरे वगैरे. इट्स पार्ट ऑफ थिंग दॅट यू नीड टू अंडरस्टँड. यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ना त्याच्यावर तुम्ही एकदम कम्प्लीट फोकस असलं पाहिजे आणि फुल डिटेलमध्ये. म्हणजे असं नाही का आपण जर मी पॅरिसमध्ये जात आहे तर पॅरिसमध्ये कसा जाईन, कशाप्रमाणे जाईन, कुठून कोणत्या एअरपोर्टवरून उतरीन वगैरे वगैरे. जर तुझ्यापाशी इमॅजिनेशन नसेल म्हणजे जर मी असं म्हणलं की मी पॅरिसमध्ये चाललोय, ओके, म्हणजे मी असं ड्रीम करत आहे की मी पॅरिसमध्ये हॉलिडे स्पेंड करत आहे. ओके, इट वॉज रिअली गुड. येस, बट या ड्रीमला रियालिटीमध्ये होण्यासाठी नाही का तुमच्या ड्रीम मध्ये डिटेलिंग असणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तर म्हणजे जस्ट लाईक ड्रीम कधी कधी स्वतःहून पण येतात, नाही तर आपण स्वतः फोर्सफुली त्या ड्रीम मध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो. अँड दॅट इज द बेस्ट वे. तुम्ही स्वतः फोर्सफुली ते ड्रीम बघण्याचा प्रयत्न करा. फोर्सफुली म्हणजे नाही, जस्ट लाईक यू जस्ट थिंक अबाउट इट. ड्रीम म्हणजे फक्त असं नसते का झोपल्यावरच येईल वगैरे वगैरे. जस्ट लाईक तुम चलते चलते या काम करते वक्त भी तुम ऐसे सोच सकते हैं. ओके. आणि विचार करणे आणि ड्रीम करणे इट इज नॉट सो मच डिफरंट. म्हणजे सारखेच आहे. पण ड्रीम करताना आपण खूप कॉन्शियस मध्ये, म्हणजे आपण कॉन्शियस लेवल खूप कमी असते आणि आपले जे डोक्याची जे क्षमता ते खूप जास्त असते. त्यामुळे ड्रीमची इंटेन्सिटी खूप जास्त असते आणि आपण फील करतो इथे. बट ऍक्च्युली कसं आहे की ड्रीम मध्ये खूप साऱ्या गोष्टी अनप्रिडिक्टेबल असतात. म्हणजे म्हणजे अशा काही गोष्टी होतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नसते. म्हणजे तुम्ही कधी कधी असं फील करता ना की जेव्हा तुम्ही ड्रीम वगैरे बघता तेव्हा काही काही गोष्टी बिलकुल अनएक्सपेक्टेड होत्या, म्हणजे माहित पण नव्हत्या. अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या ड्रीम मध्ये बघून घेता, त्याची काही माहित नाही ती गोष्ट कुठून येते काय ते, बट ते येतात. येस, बट विचार करणे इज काइंड ऑफ लाईक दॅट की तुम्ही विचार करता ना तर तुम्ही विचार करण्यामध्ये नाही का तुम्ही प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक एन्व्हायरमेंट तुम्ही स्वतः डिझाईन करता. ओके, तर ट्राय टू डू विचार या थिंक. येस, कोणत्या गोष्टीबद्दल थिंक करायचं. ड्रीम करणं मी असं नाही म्हणत की ड्रीम नका करू, करा तुम्ही ड्रीम. येस, म्हणजे हे डिपेंड करतं. समजा जर तुम्ही थिंक खूप प्रॉपरली, खूप चांगल्याने करत असेल ना तर मग ऑब्व्हियसली मग तुमची जी क्वालिटी आहे ते कन्वर्ट होते मग थिंकिंग हळूहळू ड्रीम मध्ये, आणि मग तशा प्रकारे स्वप्न पडायला लागतात. आणि वन डे यू विल, म्हणजे वन डे म्हणजे जस्ट लाईक ही प्रोसेस आहे. म्हणजे हे असं नाही आहे की तुम्ही जस्ट आज स्वप्न पाहिलं उद्या रिअलिटी मध्ये होईल. आय एम टेलिंग यू व्हॉट वुड आय डू. म्हणजे हे सगळं रियालिटी मध्ये होण्यासाठी काय करावं लागतं. फर्स्ट ऑफ ऑल
तुम्ही जस्ट विचार करा. आता मानून घे, आय जस्ट नीड टू स्पेंड सम टाइम विथ इन पॅरिस. ओके. आता पॅरिसमध्ये गेल्यावर तर मी आता म्हणजे हॉलिडे स्पेंड करत आहे. ओके. पॅरिसमध्ये. तर याच्यामध्ये हा जो थिंक आहे, हा जो विचार आहे, हा काफी ब्लर आहे. आणि हे जस्ट मी फक्त म्हणून राहिलोय, याला व्हिज्युअली काही घेऊन नसणार आलाय. सो जर मी असं म्हणत आहे तर तुझ्या डोक्यात काय व्हिज्युअलाइज होत आहे? मी असं म्हणत आहे तर माझ्या डोक्यात असं व्हिज्युअलाइज होत आहे की मी आयफिल टॉवरच्या समोर आहे. ओके. आणि आरामात असा बसून आहे किंवा समथिंग लाईक दॅट वगैरे वगैरे. या बट असं तुमच्या डोक्यात सुरू असेल, बट माझ्या डोक्यामध्ये असा विचार नाही येत. या पॅरिसमध्ये जरी म्हणलं ना तर व्हॉट वुड आय डू, मी एव्हरी टाइम नाही का कोणती गोष्ट डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे की जस्ट लाईक आयलँड, म्हणजे मी इथून इंडियामधून गेलो, दिल्लीमधून, म्हणजे मी कोणती गोष्ट विचार करतो तर डिटेलमध्ये करतो. तर हाऊ आय डू दॅट. ओके. तर 22 ऑक्टोबर 2022 त्या दिवशी मी माझी वाईफ श्वेता सोबत आम्ही प्लॅन केला की आम्ही पॅरिसला जाणार. आणि दॅट्स डे, येस. तर 22ला आमची संध्याकाळची फ्लाईट होती दिल्ली टू पॅरिस. ओके. संध्याकाळी 7 वाजता. आणि आम्ही होतो त्या दिवशी बॉम्बेला. तर वी जस्ट लाईक आम्ही बॉम्बेवरून, म्हणजे आमची फ्लाईट बॉम्बे टू दिल्ली आणि दिल्ली टू पॅरिस. ओके. सो इट ऑलमोस्ट लाईक म्हणजे 1 घंट्याचा फ्लाईट टाइम आणि त्याच्यानंतर इथून ते पॅरिस वॉज लाईक 9 घंट्याचा. ओके. आमची इथून ते दिल्ली, म्हणजे बॉम्बे टू दिल्ली ही जी फ्लाईट होती ती एअर इंडिया, आणि मग तिथून आम्ही लुफ्थान्झा ही एक एअरलाईन आहे जर्मनीची. ओके. त्याच्या थ्रू आम्ही तिथे गेलो. पॅरिसमध्ये गेल्यानंतर डूड इट जस्ट लाईक, म्हणजे असं एक्सपेक्ट केलं नव्हतं. ऍक्च्युली कसं आहे की थंडीचे दिवस होते. ओके. आणि तिथे पॅरिसमध्ये गेल्यावर तर अरे मेरे बाबा ऐसे कुल्फी जम गए. यस. म्हणजे आम्हाला वाटलं होतं थंडी राहते म्हणून, वी जस्ट पॅक सम स्वेटर वगैरे. या बट इंडियातली थंडी आणि पॅरिसची थंडी वॉज वे डिफरंट. या म्हणजे यहाँ पे थंडी म्हणजे इथे जस्ट लाईक 25 किंवा 22 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हार्डली 20 किंवा जास्तीत जास्त 18 घेऊन घे. ओके. 18 किंवा 15 घेऊन घे. भाई पॅरिस में रहते 7 डिग्री सेल्सिअस कान लग गई. असं थंड झालं ना माणूस. म्हणजे जसं ते एअरलाईन जसं उतरले एअरपोर्टवर, उतरल्याबरोबर त्यांनी दरवाजे ओपन केले. दरवाजे जसे ओपन केले, अरे मेरे बाप, ते रूम टेम्परेचर पूर्ण थंड होऊन झालं. आणि अशी थंडी लागली ना, अरे मेरे बाप, बहुतच जास्त. इट वॉज सो मच. येस. युजली स्वेटर तर घातले होते, बट दॅट स्वेटर इज नॉट हॅड इनफ. येस. ऍक्च्युली आम्हाला नाही का एअरपोर्टवर नाही का पुन्हा दुसरं स्वेटर घ्यावं लागले. या आणि आम्ही जसं एअरपोर्टवर उतरलो तर एअरपोर्टवर स्वेटर घ्यायचा आहे. ऍक्च्युली कसं आहे की आम्ही जिथून उतरलो तिथून एक्झिटचा जो हे आहे ना गेट, तो खूप जवळ आहे. या बट समज जर आम्हाला आणि एक्झिट करू शकत नव्हतो. व्हाय? कारण बाहेर थंडी एवढी भयानक होती का बहुतच जास्त. सो इट जस्ट लाईक मला एअरपोर्ट वरूनच स्वेटर घ्यायचं होतं. या कारण थंडी बहुतच भयानक होती. जस्ट लाईक 7 डिग्री सेल्सिअस तापमान, म्हणजे बहुतच थंड होतं यार. लिटरली आय एम टेलिंग यू, खरंच सस्टेनच माझ्याने थंडी बिलकुल सहनच होत नाही. सो इट जस्ट लाईक मी आणि श्वेतानी पण स्वेटर, बस तिने असं नॉर्मल स्वेटर होतं, तिला खूप जास्त थंडी लागत होती. युजली ती खूप जास्त थंडीमध्ये राहिली आहे आणि ती खूप सस्टेन करते थंडी वगैरे, बट मी सहन नाही करत यार. बरोबर. सो वी नीड टू गो टू द एअरपोर्ट मध्ये मॉल असतात ना, तिथे गेलो. ओके. तर तिथे गेल्यावर काय झालं, इट जस्ट लाईक एअरपोर्ट एवढं मोठं एअरपोर्ट, अरे मेरे बाप. इट जस्ट लाईक नाही का तुम्ही इथून ते वॉज लाईक दॅट ते खूपच मोठे एअरपोर्ट. या आता मी कोणता अंदाज सांगू कळून नाही राहिलं, बट इट वॉज मॅक्स टू मॅक्स गे की जस्ट लाईक 10 ब्लॉक अवे. या म्हणजे 10 घरं नाही रे, सॉरी 10 घरं तर खूप छोटं डिस्टन्स आहे.
जस्ट लाईक एका नगरातून दुसऱ्या नगरात जातो ना, नगर याने जस्ट लाईक मी आता विक्रमशिला वाढत राहतो आणि त्यानंतर मग एक गिट्टी फैल आहे वगैरे, दिस समथिंग लाईक नगर. ओके, याने वाढ वगैरे, इट वॉज लाईक 2-3 वार्ड मिळून नाही का एक कम्प्लीट एअरपोर्ट आहे. येस. आणि आमचा मॉल कुठे होता, तो एअरपोर्टच्या एका कोपऱ्यामध्ये. आणि आम्ही चालून राहिलो विचारून राहिलो, वेअर इज द मॉल, द मॉल इज दॅट वे, वेअर इज द मॉल, मॉल इज दॅट वे, यू जस्ट नीड टू गो स्ट्रेट, गो स्ट्रेट, गो स्ट्रेट. ओके, वन थिंग इज दॅट, या ऍक्च्युली काय होतं की पॅरिसमध्ये नाही का खूप सारे लोक फ्रेंच वगैरे बोलतात. ओके, मोस्टली खूप सारे लोक फ्रेंच वगैरे बोलतात. तर या हिशोबाने नाही का आम्ही पॅरिस मधले नाही का काही काही शब्द लक्षात करून घेतले. म्हणजे बॉन्जोर म्हणजे हॅलो होते, आणि त्यानंतर अजून 2-3 काही शब्द वगैरे, जास्त काही नाही, बट इट जस्ट लाईक ट्राय टू अंडरस्टँड वाले. या बट एयरपोर्ट मध्ये सगळेच जण इंग्लिश. यस, जो फ्रेंच बोल रहा है वो भी इंग्लिश बात कर रहा है. एव्हरीवन टॉकिंग टू इंग्लिश. येस, इट वॉज सो गुड. या आणि एअरपोर्टवर तर तौबा. या म्हणजे गर्दी तर नव्हती, बट तिथले लोक, अरे मेरे बाप, म्हणजे इट वॉज रिअली, म्हणजे पॅरिसमध्ये आल्यानंतर ते एअरपोर्टमध्ये घुमणं, या दॅट इज द फर्स्ट टाइम आय एक्सपिरियन्स दिस थिंग, की इतने सारे लोक, म्हणजे खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक यार. या ऍक्च्युली कसं आहे की पॅरिसमध्ये नाही का ऑल ओव्हर द वर्ल्ड मधून लोक येतात. या सो इट वॉज लाईक दॅट की तुम्हाला इथे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे लोक, चायनीज दिसेल, कोरियन दिसेल, त्यानंतर इंडियन दिसेल, ओके, अमेरिकन दिसेल, ब्रिटिश दिसेल, एव्हरीवन. या गोरे, काळे, आफ्रिकन सब दिसून जाईल तिथे. यस, सो इट वॉज रिअली गुड. आणि ऍक्च्युली कसं आहे, त्या मोमेंटमध्ये एअरपोर्ट एवढं मोठं होतं, मला असं वाटलं की जस्ट लाईक व्हाय डोंट वी मेक इट जस्ट टाइम लॅप्स व्हिडिओ. या कारण खूप जबरदस्त वाटते टाइम लॅप्स व्हिडिओ जेव्हा आपण असं वॉक करताना आहे ना, तर जस्ट लाईक, आणि एवढे सारे लोक राहते तेव्हा असे, तर मी माझा मोबाईल काढला, गिम्बल काढला, बस सुरू केलं टाइम लॅप्स. याचं इट वॉज रिअली गुड. ओके, तिथून आम्ही मग जॅकेट घेतलं. जॅकेट घेतल्यानंतर मग काय झालं की एअरपोर्ट वरचं जॅकेट आणि तुम्ही असं नॉर्मल जॅकेट घ्या, अरे मे तौबा. या ऍक्च्युली कसं आहे, झालं काय, आमचे पैसे नाही का ऑलरेडी रुपीज टू युरोमध्ये कन्वर्ट झाले. ओके, जसं आम्ही लँड केलं, मनी एक्सचेंज मध्ये गेलो आणि आम्ही आमचे पैसे, म्हणजे माझ्यापाशी जेवढे पैसे होते, म्हणजे मी ठरवले होते का 2 लाख रुपये वगैरे पैसे मी एक्सचेंज करीन, तर त्याच्यामध्ये मला समथिंग काहीतरी 10,000 किंवा म्हणजे 10 ते 12,000 युरोज वगैरे भेटले. ओके, तर याच्यामध्ये जॅकेट असते ना, आता मी हे थोडं इझिली सांगू का, समजा जर जॅकेट नॉर्मल मार्केटमध्ये, इव्हन पॅरिसमध्ये समजा जर घेतो म्हणलं ना, तर ते जॅकेट ऑलमोस्ट करीब 2,000 किंवा 3,000 रुपये. ओके, हे इंडियन रुपीज कन्वर्ट करून सांगत आहे अंडरस्टँडिंग साठी. ओके, 2 ते 3,000 रुपये. ओके, जेव्हा तुम्ही एअरपोर्ट वरून घेता ना, ते एअरपोर्ट वरून सेम जॅकेट 5,000 रुपये. या 2,000 रुपये कशासाठी, कारण तुम्ही एअरपोर्ट वरून घेताय, आणि एअरपोर्ट वरून का घेताय, बिकॉज ऑफ दॅट तुम्हारा कुछ स्टैंडर्ड है. या तुम सह नहीं कर सकते मार्केट में जाना, सो यू जस्ट नीड टू स्पेंड 2,000 मनी फॉर जस्ट लाइक दैट कि तुम एयरपोर्ट से ले रहे सामान. यानी तुम्हारा बाप इतना रईस है. सो इट वॉज दॅट. ओके, ज्या दिवशी आम्ही पॅरिस लँड केलं, तर ऑलमोस्ट संध्याकाळचे 9 सॉरी रात्रीचे 1 वाजला. या वॉज लाईक दॅट. या 1 वाजला रात्रीचा. ओके, 1 वाजला. आणि मग आमचं हॉटेल ऑलरेडी बुक होतं. ओके, रात्री 1 वाजता पण पॅरिसमध्ये एवढं चकाचौंध वगैरे. यस, आम्ही तिथून कॅब बुक केली. ओके, थँक गॉड. येस, ऍक्च्युली इट्स नॉट उबर कॅब, तर इथे असतातच. येस, ओला कॅब आपल्या इंडियामध्ये चालतात, बट उबर कॅब आपल्या ऑल ओव्हर द वर्ल्ड. येस, सो आय बुक टू उबर. ओके, उबर कॅब बुक केली टू दी हॉटेलमध्ये. आणि व्हाईल जाताना नाही का आम्ही फुल बघितलं यार. येस, म्हणजे
आम्हाला म्हणजे हॉटेलमध्ये जातानाच आम्हाला आयफिल टॉवर दिसला. आयफिल टॉवर वॉज रिअली बिग. या म्हणजे जे फोटोमध्ये बघतो आणि जे ऍक्च्युअल मध्ये बघतो, दॅट इज अ वे इव्हन डिफरंट दॅन अ थॉट. यस. म्हणजे कसं आहे की पॅरिसच्या तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात जा, या समजा तुम्हाला आकाश दिसत आहे ना, म्हणजे आभाळ दिसून राहिलाय, तर म्हणजे तुम्हाला आयफिल टॉवर तर दिसणारच. आणि हे पक्क म्हणजे पक्क म्हणजे बिलकुल पक्क आहे. येस. इट जस्ट लाईक आम्ही कोणत्याही कोपऱ्यातून जा, आयफिल टॉवर तर दिसूनच राहिला. या अँड दॅट इज मोस्ट. येस. आम्ही गेल्यावर फोटोज काढणं वगैरे, रात्री पण आयफिल टॉवर एवढं चमकून राहिलं होतं. इट वॉज रिअली ग्रेट. या अजून वन थिंग इज दॅट, ओके, आपल्या इंडियामध्ये नाही का, जेव्हा थंडी येते ना तेव्हा फॉग येतो. या फॉग याने खूप जास्त, म्हणजे असं फॉग याने कळत असेल ना व्हॉट इज फॉग. आता याला कळून ना राहिलं एक्सप्लेन कसं करू, बट यू नो दॅट व्हॉट इज फॉग. ओके. सो फॉग. ओके. बट पॅरिसमध्ये कसं आहे की 15-16 डिग्री सेल्सिअसवर असा फॉग येतो, खूप जास्त फॉग येतो वगैरे वगैरे, असं कळून येते रात्री. म्हणजे एक प्रकारे क्लिअर दिसते का हा फॉग आहे म्हणून लाईट मध्ये येतात. बट कसं आहे की पॅरिसमध्ये 60 डिग्री सेल्सिअस तापमान नाही, एक पण फॉग नाही, कुछ भी फॉग नाही. आता हे फॉग होते कसं, बनते कसं, आता मला माहित नाही फॉग बनते कसं वगैरे, बट इट वॉज लाईक दॅट की हे मैंने थोडासा एक्सपिरियन्स केला. कारण दिल्लीमध्ये तर बहुत जास्त भयानक, कारण ऑक्टोबरचा महिना आहे, थंडीचा महिना आहे. यस. आणि तिथे जे टेम्परेचर होतं ते 22 डिग्रीवर, आमच्याकडे फॉग आहे खूप जमा. ऑब्विसली दिल्लीमध्ये खूप जास्त पोल्युशन आहे, बट ऑब्विसली दिल्लीमध्ये खूप जास्त पोल्युशन आहे, बट पॅरिसमध्ये मी एक्सपेक्ट करत होतो की पोल्युशन आहे, बट इथे असं काहीच फॉग नाही. या वेल, पॅरिसमध्ये या साऱ्या गोष्टी बघणं रात्री 1 वाजता जरी. येस. आणि अजून एक गोष्ट, पॅरिसमध्ये गेलो तिथे चकाचौंध वगैरे, रात्री मार्केट वगैरे सगळं काही सुरू राहतात. यस. म्हणजे भाई तुम कभी भी जाओ, यहाँ पे मस्ती मजा मौज 24 hours सुरू आहे. येस. इट इज दॅट थिंग. येस. आणि एव्हरी आफ्टर फ्यू ब्लॉक्स तिथे रूम रेंट्स आणि त्यानंतर हॉटेल वगैरे दिसणारच. येस. इथे माहित नाही ते लोक राहतात का नाही राहतात, बट इट वॉज लाईक दॅट की इथे एवढे हॉटेल्स आहे की बहुतच जास्त, खूपच जास्त. यस. काही काही हॉटेलचे नाव तर इतके ला मुजेर, त्यानंतर अजून काही वर्ड्स आहेत जे प्रोनाऊन्स करता येत नाही, बट इट वॉज रिअली ग्रेट. कशी वाटली बडबड? ओके. सो दिस इज, मी अजूनपर्यंत पॅरिसला गेलो नाही. ओके. दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू अबाउट, की डिटेलमध्ये कोणत्या गोष्टीला विचार करणं. या म्हणजे कसं आहे की तुम्ही, म्हणजे आता या पॅरिस ट्रिप बद्दल मी काहीच विचार केला नव्हता, काहीच थिंक नाही केलं, काहीच नाही केलं. जस्ट लाईक माझ्या तोंडात जे जे आलं ते मी भडबड सांगत गेलो. येस. बट कसं आहे की तुम्ही कोणतेही म्हणजे तुम्हाला असं वाटते की तुम्हाला तुमच्या, म्हणजे सेम एक्झाम्पल घे, तुम्हाला पॅरिसमध्ये वीकेंड स्पेंड करायचा आहे. ओके. दैट्स योर थिंग कि ये चीज को मेरे को रियलिटी में कन्वर्ट करना है. तो व्हॉट वुड यू डू, का करशील, तर तुला पॅरिस बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन माहीत करून घे. या म्हणजे तू इथे जाशील कसा जाशील, कोणत्या हॉटेलमध्ये जाशील, कोणती कार बुक करशील, कोणती कार सर्व्हिसनी बुक करशील. ओके. हॉटेलमध्ये कोणता कमरा बुक करशील, हॉटेल बद्दल पूर्ण रिव्ह्यू इंटरनेटवर चेक कर, त्याचे फोटोज पहा. फोटोज इज रिअली इम्पॉर्टंट. या इवन समहाऊ व्हिडिओ अवेलेबल असेल तर व्हिडिओ पण पहा, रूम्स पण पहा, रूम्सचे फोटोज पण असतात. ऑब्विसली इंटरनेटवर बहुत साऱ्या गोष्टी आहेत, ते पण पहा. ओके. त्याच्यानंतर मग तुला पॅरिसमध्ये गेल्यावर कुठे कुठे व्हिजिट करायचं आहे. ओके. त्याची लिस्ट बनव. लिस्ट बनवल्यानंतर मग एक एक लिस्ट, एक एक जे आहे प्लेस, ते इंटरनेटवर सर्च कर, त्याचे फोटोज पहा, व्हिडिओज पहा. त्यानंतर असे काही लोक त्यांचे रिव्ह्यू ऐक. ओके. काही काही रिव्ह्यू मध्ये खूप चांगले चांगले सांगितले आहे की कुठे जायचं, कुठे भेटायचं, कशाप्रमाणे आहे. ओके. त्यानंतर काही काही टूर गाईड आहे, त्यांचा नंबर घे. ओके. इवन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण कर. ओके. सो इट जस्ट लाईक दॅट, कॉन्टॅक्ट की नको करू, म्हणजे अजूनपर्यंत तू जस्ट विचारच करत आहे, इट जस्ट लाईक तू त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुझ्या डोक्यामध्ये सांभाळून घे.
ओके. म्हणजे जेवढ्या जास्त प्रमाणात तुझ्या डोक्यामध्ये जेवढी जास्त इन्फॉर्मेशन राहील अबाउट द पॅरिस, तर तुला गोष्टी अजून जास्त क्लिअर अप होत गेल. ओके. मोस्ट ऑफ द टाइम नाही का, तू जेवढं काही विचार करशील ना, ते याच्याबद्दल मग क्लिअर डिटेलमध्ये विचार करशील. हा, म्हणजे मी या हॉटेलमध्ये जाईल, या हॉटेलचं नाव हे राहील, मला हे रूम पाहिजे, डिलक्स रूम पाहिजे, तर मला या रूम मध्ये जाईल, मग आता असं होईल तसं होईल, मग इथे मी या प्लेसवर जाईन, मग इथे हे स्टोअर आहे तिथून मला हे घेईल, किंवा इज दॅट थिंग. या म्हणजे कसं आहे की तुम्ही नाही का कोणत्याही गोष्टीला तुम्ही जोपर्यंत डिटेलमध्ये तुम्ही स्वतःला अनालाइज नाही करत, या डिटेलमध्ये कोणत्या गोष्टीला समजून घ्या. ओके. सो जोपर्यंत तुम्ही डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्ही सर गोष्टी क्लिअर अप होणार नाही. ओके. आता हे झालं पूर्ण, म्हणजे हे तुम्ही डिटेलिंग बद्दल विचार केला. ओके. आता तुम्ही ते पूर्ण विचार करायचा, पूर्ण ट्रिप बद्दल, म्हणजे तुम्ही कुठे कुठे जायचं, कसं जायचं, आणि तिथून मग वापस कसं यायचं, वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स. ओके. हे पूर्ण विचार करायचं. त्यानंतर त्यानंतर मग तुम्ही मागे यायचं वापस, आणि मग विचार करायचा की या याच्यासाठी मला पैसे किती खर्च होईल. ओके. कॅल्क्युलेट करायचं. या म्हणजे हॉटेलमध्ये किती खर्च लागेल, हॉटेलचा रेंटचा खर्च किती आहे, असतात इंटरनेटवर अवेलेबल, की त्यांचा रूम घेत आहे आपण, रूम बुक करायचा जो खर्च आहे तो किती लागतो, त्या प्लेसवर जाण्यासाठी खर्च किती लागतो, पॅरिसमध्ये गेल्यावर आपण हे काही इक्विपमेंट किंवा हे काही वस्तू घेत आहे त्याचा खर्च किती आहे, याची पूर्ण लिस्ट काढायची. लिस्ट काढल्यानंतर टोटल एक्सपेन्सेस काढायचे. ओके. तर हा एवढा पैसा लागतो. ओके. युरोपमध्ये राहतील, युरोमध्ये राहतील, त्याला कन्वर्ट करायचं रुपीजमध्ये कन्वर्ट केलं. ओके. मग त्याच्यानंतर मग फ्लाईटची तिकीट बुक करायची, म्हणजे सॉरी, फ्लाईटची तिकीटची ते पण ऍड करायची का, येण्या जाण्यासाठी किती. ओके. मग असं पूर्ण मिळून मग तुमच्यापाशी बजेट येतो 7.5 लाख रुपये. ओके. तर आता विचार करायचा, हे 7.5 लाख रुपये पॅरिससाठी लागतो पूर्ण खर्च करण्यासाठी. ओके. आता हे 7.5 लाख रुपये कुठून येईल. ओके. मग विचार करायचा, हाँ चलो यार, मेरी सैलरी 1 लाख रुपए है, 1-1.5 लाख रुपए है पेमेंट. तो जस्ट लाइक दैट कि अभी तो मार्च महीना सुरू है, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, यस, सप्टेंबर, ऑक्टोबर. सो इट मस्ट लाईक मेरे पास 7 महिने आहे, आणि 7 महिन्यामध्ये ऑलमोस्ट करीब मला 7.5 लाख रुपये जमा करायचे आहे, आणि माझ्यापाशी ऑलरेडी काही 4 लाखाची सेव्हिंग आहे. तर ऑलमोस्ट मी या 7 महिन्यामध्ये थोडे बहुत तरी 50-50 हजार रुपये जरी सेव्ह केले ना, तर ऑब्व्हियसली ऑक्टोबर पर्यंत माझ्यापाशी तेवढे पैसे होऊन जातील. बस तो विचार डोक्यात धरायचा, आणि प्रत्येक महिन्याला तू तुझी 50-50 हजार रुपयाची आरडी काढायची. ओके. आणि ती आरडी बँकेमध्ये जमा करायची. ऑक्टोबरमध्ये सगळे पैसे काढायचे. ओके. जे पूर्ण 7.5 लाख रुपये जमा झाले, बस आता काय तुमच्यापाशी पैसे पण आहे, प्लॅनिंग पण आहे, बजेट पण आहे, सगळंच आहे. बस आता काय, बस होकार पाहिजे, जस्ट गो. मग तर काय टेन्शनच नाही. दॅट इज द ओनली थिंग. येस. कसं आहे, कोणत्याही गोष्टीला ऍक्च्युअल मध्ये होण्यासाठी नाही का, तुम्ही त्याला डिटेलिंग मध्ये अंडरस्टँड करणं हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. या कारण कसं आहे की तेव्हाच त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स येते, तेव्हाच त्या गोष्टीला पंख फुटते, पाय फुटते, तेव्हाच ती गोष्ट हळूहळू कन्वर्ट व्हायला सुरू होते रियालिटीमध्ये. तुम्ही असं म्हणलं की मी फ्लोरिडाला जाईन, आणि तुम्ही बस जाईन, आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीच विचार नाही केलं, काहीच हे नाही केलं, तुम्ही एकदा फ्लोरिडा बद्दल बघितलं, ऐकलं, आणि तुम्हाला वाटलं की खूप चांगलं आहे. ओके. बट आफ्टर दॅट यू नेव्हर थिंक अबाउट इट. हा, म्हणजे तुम्ही जस्ट थिंक करता की मी फ्लोरिडाला जाईन आणि हे करीन ते करीन, बट तुम्ही डिटेलमध्ये काहीच करत न राहिले. नाही तुम्ही प्लेसला व्हिजिट करत आहे, ना इंटरनेटवर त्याच्याबद्दल माहिती घेत आहे, ना फोटोज ना व्हिडिओ काहीच बघून न राहिले. तर मग काय होते की त्याच्यामध्ये डिटेलिंग नाही राहत, आणि डिटेलिंग नसल्यामुळे मग काय असते की ते हळूहळू जो ड्रीम आहे किंवा हळूहळू जो विचार आहे तो मरायला लागतो. आणि इन द एंड काय होते की ते फ्लोरिडा हळूहळू तुमच्या डोक्यामधून कधी गायब होऊन जाते तुम्हालाच माहित नाही पडत. सो इट वॉज दॅट थिंग. म्हणजे कोणतीही गोष्टला तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, किंवा काही कोणत्या तुमच्या लाईफमध्ये काही पण करायचं आहे, येस, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही त्याच्यासाठी फोकस राहा.
आणि डिटेल राहा. ओके. आणि आय एम जस्ट नॉट टॉकिंग अबाउट दी हॉलिडे वगैरे वगैरे. काही काही लोकांचे करिअर पण आहे, काही काही लोकांनी असं पण करायचं आहे की अशाप्रमाणे. तर तुम्ही त्या करिअर बद्दल प्रॅक्टिकली विचार करा. ओके. या आय एम नॉट सेईंग की ड्रीम करा, बट विचार करा. आणि बेस्ट थिंग अबाउट इज दॅट की जस्ट लाइक तुम दिन भर वगैरे ये सारी चीजें आप कलेक्ट कर लो की हा मी असं जाईन, इथून जाईन, या हॉटेलमध्ये जाईन, त्या हॉटेलमध्ये जाईन, त्यांचे फोटोज व्हिडिओ वगैरे पाहशील. ओके. त्यानंतर तू सकाळी मॉर्निंगला उठायचं. मॉर्निंगला म्हणजे 6-6:30 वाजता वगैरे उठलं फ्रेश वगैरे झालं ना, ट्राय टू वॉक. ओके. एक्सरसाइज वगैरे, हा एक्सरसाइज म्हणजे दॅट इज, मी असं नाही म्हणत की एक्सरसाइज नको करू, एक्सरसाइज करा या. बट कसं आहे की कधी कधी नाही होत पॉसिबल वगैरे वगैरे. बट आय एम जस्ट सेईंग दॅट की जस्ट वॉक करा या सकाळी मॉर्निंगला. मॉर्निंग वॉक म्हणतात ना, खूप सारे लोक मॉर्निंग वॉकला जातात. ट्राय टू गो देअर मॉर्निंग वॉक. ओके. डोंट यूज हेडफोन. ओके. हेडफोन वगैरे घेऊ नका या. जस्ट लाईक तुमच्या माइंडला हेडफोन ट्रॅप करते. हा ऑब्विसली काही काही साऊंड ट्रॅक असे असतात की जे तुमच्या माइंडला एनलार्ज करते, बट डोंट यूज हेडफोन या ऑल द टाइम या. कधी कधी ना होत या. जस्ट लाईक हेडफोन फक्त घ्या सोबत, वापरू नका. जेव्हा गरज वाटली तेव्हाच वापरा. ओके. मग काय करायचं की सकाळी उठलं की वॉकला निघायचं आणि जे आपण काल रात्री किंवा काल दिवसभरात आपण जे विचार केलं होतं आपल्या पॅरिसच्या ट्रिप बद्दल, त्या ट्रिप आपल्या डोक्यामध्ये वापस कंटिन्यू करायच्या आणि मग ड्रीम करायचं. मग विचार करत राहायचं की हा आता कसं होईल, म्हणजे कशाप्रमाणे जाऊ. मग बस विचार करत जायचं. हा मग ड्युरिंग द हॉटेल जाताना मग कोणते प्रॉब्लेम येईल, मग कशा प्रकारे सिच्युएशन राहील, मग कशाप्रमाणे आपण हँडल करू, हाऊ दिस थिंग गन वेल वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी तुम्ही विचार करत गेल्यानं, ट्रस्ट मी डूड या बहुत जबरदस्त बनते. आणि सकाळी जो विचार करतो ना, तो थॉट्स करतो ना, जस्ट लाईक जो थॉट्स आहे ना, तो डायरेक्टली कनेक्टेड असतो. म्हणजे असं नाही म्हणत की मग सकाळी जे थॉट्स असते ना, त्याचा विचार केल्यानंतर ते गोष्ट आपल्या डोक्यामध्ये, आपल्या जहनमध्ये अजून जास्त वेळ लक्षात राहते. So try to do that and it is much better. Yeah, I'm telling you, it was happens to me and it is that. Yes. हे बघा, आपल्या लाईफमध्ये आपले मोठे गोल किंवा मोठे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मेहनतची गरज असतेच. ऑब्विसली मी याला नाही म्हणतच नाही या. कारण कसं आहे, पॅरिसला ट्रिप जाण्यासाठी 7.5 लाख रुपये जमा करण्यासाठी आपण काम तर करतोच ना, मेहनत करतोच ना, राईट. माझं तेच आहे या. तुम्ही मेहनत तर करत आहात, बट कसं आहे की तुम्ही तुमच्या मेहनतीचा जो मेहनत आहे ना, म्हणजे जो पैसा तर भेटतो तुम्हाला, बट सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. व्हाय सॅटिस्फॅक्शन भेटत नाही? बिकॉज ऑफ दॅट की आप लोग सोचते नाही या. म्हणजे तुम्ही असं एक्सपेक्टच करा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला भेटतेच या. म्हणजे जस्ट लाईक तुम्हाला असं वाटते की मी सकाळी उठावं, त्यानंतर 9 to 5 जॉब करावा, घरी यावं, नेटफ्लिक्स पाहावं. ओके. त्यानंतर मग माझं 2 वर्षानंतर लग्न होईल, बायको होईल, मग बायकोसोबत मग असं होईल, तसं होईल, मग बायकोसोबतचे मग जे काही रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स ॲडअप होत जाईल वगैरे वगैरे. पूर्ण लाईफ बद्दल या साऱ्या गोष्टी विचार करत जायचा आणि बिलकुल त्याचप्रमाणे होते या. यू नेव्हर थिंक बिग, इट डझंट हॅपन बिग. या म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं विचारच नाही करत असेल ना, तर तुमच्या लाईफमध्ये काही मोठं होत पण नाही या. तुम्ही एव्हरी डे यू थिंक बिग. यस. कारण तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त जेव्हा विचार करताना, त्याच्यानंतरच तुम्हाला त्या साऱ्या गोष्टी भेटते या. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही विचार करा, अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. कारण कसं आहे की तुम्हाला का पाहिजे हे सांगा. तुम्ही या युनिव्हर्सला किंवा जे काही आहे याला सांगा की मेरे को ये चाहिए, मेरे को लाइफ में ये चाहिए, मेरे को लाइफ में ये गाड़ी चाहिए, इस लड़के के साथ मेरे को जिंदगी बितानी है वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी तुम्ही या युनिव्हर्सला सांगा, तेव्हा त्या साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत होईल. जर तुम्ही असं काहीच होत नाही आहे आणि तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये खुश आहात, तर दॅट इज ओके. हे काही वाईट नाही, हे पण चांगले आहे. बिलियन्स ऑफ पीपल डू दॅट.
व्हाय डोंट यू नॉट टू डू दॅट. म्हणजे तू तू असं का नाही करायला पाहिजे. डेफिनेटली कराल, काही असं वाईट नाही आहे. ओके, बट इट जस्ट लाईक दॅट की तुम्ही एकाच लाईफमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण अचीव्ह करू शकता. या हे डिपेंड करते तुमच्या थिंकिंग ॲबिलिटीवर आणि इट्स दॅट व्हॉट एव्हर इट्स डिपेंड ऑन यू. ओके, कारण हे वाटते खूप इझी आहे बट दॅट इज नॉट. या कारण कसं आहे, काम जरी छोटं असलं बट याच्यामध्ये कंटिन्यू फोकस राहावं लागते आणि तुमची कंटिन्युटी नेहमी असली पाहिजे. दॅट्स द ओनली थिंग. या तुम्ही असं नाही की तुम्ही आज विचार केला आणि देन नंतर मग तुम्ही कधीच विचार नाही केला आणि मग एका महिन्यानंतर विचार करून राहिले, अरे यार मला पॅरिसच्या ट्रिप बद्दल काही विचारच नाही केला. तर या म्हणजे कोणत्याही गोष्ट होण्यासाठी प्लॅनिंग करणं, एक्झिक्युशन करणं, डिटेलिंग करणं खूप इम्पॉर्टंट असते. या नाहीतर ते कधीच होत नाही. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की काम करत राहा. ओके, ऑलवेज गोष्टी तुमच्यासोबत होत राहील. सो येस, ऑलराईट. मी पण रोज सकाळी हाच डिटेलिंग बद्दल विचार करतो. डिटेलिंग म्हणजे की मी माझ्या करिअरमध्ये ॲज अ ट्रॅव्हल व्हिडिओ बनवीन बा. ओके, अशाप्रमाणे बनवीन, तशाप्रमाणे बनवीन, या लोकांसोबत बनवीन वगैरे वगैरे. सो येस, आणि मला वाटते यार की डेफिनेटली माझ्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी होईलच. सो कॉन्फिडंट पण आहे आणि त्यानुसार मी काम पण करत आहे. सो इट इज दॅट गुड. येस, and that is all this thing makes me. So it is that thing, right? So त्याच्यानंतर काय झालं, सकाळी उठलो, आज कामावर लागलो मी 9:30 वाजता. या वाय, कारण मी फिरत होतो याच्यामध्येच ऑलमोस्ट करीब 7-7:30 झाले. त्यानंतर दात वगैरे घासले, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मग थोडस घरची साफसफाई केली आणि नाश्ता केला. जोपर्यंत नाश्ता केला नाही तोपर्यंत मी तसाच कामं वगैरे करतो घरचे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 9:30 झाले. 9:30 वाजता मी काम सुरू केलं. ओके, आज वन मॅनचा याचा व्हिडिओ बनवायचा होता, सगळ्याचा व्हिडिओ. कारण पिंटीनी काल म्हणलो, मलाही असं वाटलं की बनवून द्यावं म्हणलं. सो आणि एका दिवसात बनतो तो व्हिडिओ. या तर आजचा पूर्ण दिवस मी हेच करत होतो. ऍक्च्युली हा व्हिडिओ अगोदरच बनला असता, अगोदर म्हणजे आतापर्यंत बनलाही असता. दुपारी मला काय झालं की त्या श्रेयस लोहकरे याच्याकडे जावं लागलं. त्याचा काहीतरी इंटरव्ह्यू आहे वाटते, तर तो इंटरव्ह्यू शूट करायचा. तो म्हणे की शूट करून घ्या म्हणे. तर जास्त काही नाही, शूटच करायचं आहे, एडिट वगैरे काही करायचं नाही आहे. एडिट वगैरे लिटिल बिट ऑफ एडिट, या म्हणजे आवाज थोडीशी क्लिअरिटी वगैरे, कारण माईक पाहिजे आणि माईक आपल्यापाशी आहे नाही. तर पाहू आपण ह्या विच वन इज बेटर, बट आवाज चांगला पाहिजे. सो याच्यावर थोडासा विचार केला मी. माईक घेतो म्हणलं तर इट वॉज बिट कॉस्टली. येस, 5,500-6,000 रुपयाचा माईक आहे. आणि या बरोबर. त्याच्यानंतर काय आहे की व्हॉट अबाउट लॅपल माईक पण तर आहे, ते पण तर चांगले क्वालिटी ऑफ. या लॅपल माईक पण आहे. समजा 2 लॅपल माईक घेतले तरी 1,000 रुपयात काम होऊन जाते. तर ठीक आहे, लॅपल माईक घेऊन घेऊ. ओके, लॅपल माईक कनेक्ट पण करावं लागेल यार, व्हिडिओ सोबत सिंक इन करावं लागेल. जस्ट लाईक ट्राय टू डू दॅट, व्हॉटएव्हर. त्यानंतर काय, मग घरी आलो. त्यानंतर मग याचा व्हिडिओ कम्प्लीट करायला बसलो. यस, आज संध्याकाळी मी कुठेच गेलो नाही खेळायला गेलो, नाही हे केलंय वगैरे, कारण व्हिडिओ बनवायचा होता. कारण मला उद्याचा दिवस वेस्ट करायचा नव्हता. ओके, तर त्यामुळे आजचा दिवस मी पूर्ण या व्हिडिओला दिला. आणि आता माझं काम झालं. 9:30 वाजता फाईल एक्सपोर्टला लावली मी. 9:30-10 वाजता वगैरे झालं. फाईल एक्सपोर्टला लावली. एक्सपोर्ट झाल्यानंतर मग त्याला कॉम्प्रेस पण करायचं आहे. मग कॉम्प्रेस झालं की उद्या सकाळपर्यंत तर सगळं काही डन. ओके, सो आता ते एवढंच, फारसत काय आहे नाही. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2056, 2056. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.